मी सर्वप्रथम अभिवादन करतो। या ठिकाणी रुई तांड्यावरती संत सेवालाल महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची संयुक्त जयंती साजरी केली जाते आणि या ठिकाणी मला बोलवलं त्याच्याबद्दल मी सगळ्यात आधी आपले आभार व्यक्त करतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की थोडासा मला यायला उशीर झाला। निघालो मी आणि वाटेतच एक फोन आला की एक अर्जंट काम होतं त्याच्यामुळे थोडंसं उशीर झाला, पण आल्यानंतर मला निश्चितच वाटतं आणि मी खात्रीने सांगतो या तालुक्यामध्ये आल्यानंतर आणि या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर अनेक ठिकाणी अनेक सत्कार झाले, पण तांड्यावर ज्या प्रकारचा सत्कार होतो आणि जी प्रेम आणि आपुलकी मिळते ते इतर कुठेही मिळत नाही। त्यामुळे हे रुई तांड्याची ही आपुलकी आणि प्रेम आणि हा जिव्हाळा बघून मला खरोखर भारावून आलं। राष्ट्रसंत सेवालाल महाराजांची जयंती साजरी करत असताना त्यांच्या कार्यावरती प्रकाश आपण टाकूच, पण त्याही पुढे मला सांगावंसं वाटतं की हा बंजारा समाज एकेकाळी या देशामध्ये संपूर्ण देशामध्ये श्रीमंत असलेला समाज होता। त्या व्यापाराच्या निमित्तानं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं आणि सैन्याची रसद सुद्धा पोहोचवणं, ज्या ठिकाणी युद्ध असेल त्या ठिकाणी बंजारा समाज असायलाच हवा होता। जिथं जिथं युद्ध असेल त्या ठिकाणी सैन्य दिवसभर लढणार, पण सैन्य हे उपाशीपोटी चालत नाही, त्या सैन्याला अन्नाची रसद पोहोचवणारा आमचा बंजारा समाज होता। आणि हा बंजारा समाज एकेकाळचा भारतातला श्रीमंत समाज, व्यापारी समाज, कालांतरानं इंग्रजांचं आगमन झालं आणि इंग्रजांचं आगमन झाल्यानंतर रेल्वे आली, मोठमोठ्या गाड्या आल्या, रस्ते झाले, त्यामुळे कालांतरानं बंजारा समाजाचं नुकसान झालं आणि वाडी तंड्यावर हा समाज विखुरला गेला। पण तरी सुद्धा स्वातंत्र्याच्या नंतर आज 70-75 वर्ष झाली, बंजारा समाज अजूनही आपली तीच संस्कृती, तीच शिकवण टिकून ठेवलेला आहे। आजही मला आनंद होतो की आमच्या माता पारंपरिक वेशामध्ये या ठिकाणी बसलेल्या आहेत। ती संस्कृतीचं भान असलेला, भारतीय संस्कृतीचं आणि बंजारा संस्कृतीचं भान असलेला हा एकमेव समाज भारतामध्ये आहे, ज्याने अद्यापही आपली संस्कृती, आपली भाषा आणि आपली परंपरा टिकवून ठेवलेली आहे। राष्ट्रसंत सेवालाल महाराजांची शिकवण मी आपल्याला थोडक्यात सांगेल। जेव्हा जेव्हा आम्हाला MPSC करायला आम्ही जायचो, म्हणजे अभ्यासिकेमध्ये जायचो, आणि जेव्हा कधी वेळ मिळायचा तेव्हा आम्ही विविध महापुरुषांचे आत्मचरित्र वाचायचो प्रेरणा मिळावी याकरिता। त्यामध्ये मला एक असा महामानव दिसला जो भारतीय समाजानं दुर्लक्षित ठेवलेला आहे, आणि राष्ट्रसंत सेवालाल महाराजांबद्दल वाचताना मला असं जाणवलं की ही जी शिकवण आहे ही जगाला मार्गदर्शन करू शकेल अशी शिकवण आहे, पण दुर्दैवानं ही शिकवण तंड्याच्या बाहेर गेली नाही। ही मुख्य समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रसंत सेवालाल महाराजांची शिकवण ही दिशादर्शक आहे। काय सांगितलं सेवालाल महाराजांनी? पहिली तर गोष्ट, जो विखुरलेला समाज होता, जो तांड्यामध्ये विखुरलेला समाज होता, त्यांना नीतिमत्ता शिकवणं ही काय सोपी गोष्ट नव्हती। कारण एक गाव असेल, एक मोठं शहर असेल, त्या ठिकाणी लोक असतात, जमतात, त्यांना शिकवणं सांगणं सोपं आहे, पण विखुरलेला व्यापार करणाऱ्या समाजाला एकत्र करणं, त्यांना शिकवणं आणि त्यांच्या आचरणातून ते दाखवून देणं हे राष्ट्रसंत सेवालाल महाराजांनी आपल्या कृतीतून करून दाखवलेलं आहे। काय शिकवलं? आजही आमचा बंजारा समाज तांड्यावरती निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहतो। सेवालाल महाराजांनी शिकवलं, निसर्गाचं पूजन करा, निसर्गाचं जतन करा। हे जे पर्यावरण आहे, ही झाडं आहेत, ही आपली संपत्ती आहे, ही वन संपत्ती आहे, हे प्राणी आपली संपत्ती आहे, आणि म्हणून ह्या निसर्गाचं ऋण फेडण्यासाठी मा जगदंबेने जो आशीर्वाद दिला होता त्याचं ऋण फेडण्यासाठी निसर्गाचं संरक्षण करायचं, ही शिकवण
आज बघा तापमान वाढते, उन्हाची लाही होते. त्या काळामध्ये सेवालाल महाराजांनी ओळखलं होतं की ज्या ज्या वेळी निसर्गाचा विनाश होईल त्या त्या वेळी मानव जातीचा विनाश होईल. म्हणून निसर्गाचं संगोपन करण्याची शिकवण सेवालाल महाराजांनी दिली. निसर्गाचं चक्र बदलल्यास कसं होतं बघा. कोविडची एवढी मोठी लाट आली, भले भले म्हणणारे श्रीमंत, चार चाकीनं फिरणारे, मोठमोठ्या बंगल्यात राहणारे, पण एक निसर्गाची लाट आली आणि त्याच्यामध्ये सगळे वाहून गेले. म्हणून निसर्गाची जवळीकता, निसर्गावर प्रेम ही जी शिकवण आहे सगळ्यात महत्वाची सेवालाल महाराजांनी सांगितलेली. त्या काळी भविष्य वर्तवलं होतं, एक वेळ असा येईल की पाणी सुद्धा विकलं जाईल, पाणी सुद्धा पैसे देऊन विकलं जाईल, असं सेवालाल महाराजांनी त्यांच्या काळामध्ये भविष्य वर्तवलं होतं. आजची परिस्थिती मला सांगा, 20 रुपयाला एक बिसलरीची बॉटल आहे, म्हणजे किती मोठी दूरदृष्टी होती सेवालाल महाराजांची. नद्याचं संगोपन झालं पाहिजे, निसर्गाचं संगोपन झालं पाहिजे, ओढ्यांचं संगोपन झालं पाहिजे, आणि ह्या धरणीला माता मानणारा हा समाज आहे. आम्ही पोलीस म्हणून काम करत असताना दिसतं की अनेक खोट्या नाट्या गोष्टीवरती विश्वास ठेवला जातो. म्हणजे सोशल मीडियावरती एखादी गोष्ट आली की ती खरी मानली जाते, परंतु त्यावेळी बघा काय सांगितलेलं सेवालाल महाराजांनी, म्हणजे कुठलीही जी समोर दिसते ती गोष्ट खरीच आहे असं नाही, त्याला अनेक वेगवेगळे अंग असतात. म्हणून मार सेवाबाया काय घेतो, जाणजो छाणजो आणि पचच मांडजो. बरोबर आहे का? जाणजो छाणजो आणि पचच मांडजो, म्हणजे जे दिसेल ते खरं मानायचं नाही, ते आधी माहीत करून घ्यायचं खरंच हे खरोखर आहे काय, मग त्याचे सगळे बाजू बघायचे. जसे आमच्या माता चाळणी लावून पीठ चालतात आणि वरचा कोंडा बाहेर टाकतात आणि खरं जे पीठ असतं ते खाली पडतं, तशी चाळणी लावून प्रत्येक गोष्ट चाळायची आणि जे उरलेलं सत्व आहे, जे खरं आहे तेच खरं मानायचं. एवढी मोठी शिकवण आज आमच्याकडे व्हॉट्सअप वरती मेसेज येतात आणि जे मेसेज आले ते सगळे फॉरवर्ड करत राहतात, हे खरं आहे, हे खरं आहे, हे खरं आहे. कोणाला माहित नसतं हे खरं आहे का खोटं आहे. म्हणून आज पोलीस डिपार्टमेंटला, महाराष्ट्राला आणि भारताला सेवालाल महाराजांची या शिकवणीची गरज आहे. कुठली गोष्ट खरी मानायची, कुठली गोष्ट खोटी मानायची, त्याची चाळणी लावली पाहिजे. ही चाळणी आणि ही शिकवण सेवालाल महाराजांनी दिलेली आहे. मी सुरुवातीला का म्हटलं की अनेक ठिकाणी सत्कार झाले या जिल्ह्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. याच्या आधी कोल्हापूरला मी DYSP म्हणून होतो, यवतमाळला डेप्युटी CO जिल्हा परिषदला क्लास 1 अधिकारी होतो, मुंबईला सेल टॅक्स इन्स्पेक्टर होतो. अनेक ठिकाणी सत्कार झाले, पण DYSP झाल्यानंतर पहिला सत्कार माझा एका तांड्यावरती झालेला आहे. आणि म्हणून मी म्हटलं की तांड्यावरची जी आपुलकी आहे, माझ्या गोरमाटी बांधवाची जी आपुलकी आहे, जे प्रेम आहे, ते इतर कुठेही मिळत नाही. खरं प्रेम असतं, त्याच्यामध्ये कुठलाही बडेजाव नसतो, बेगडीपणा नसतो, खोटेपणा नसतो. एखादी वेळ चुकेल, आम्हाला कार्यक्रम करून माहित नाही तांड्यावरती हार कधी घालायचा, शाल कधी टाकायची, भाषणात काय म्हणायचं एक वेळ आम्हाला माहित नसतं गोरमाटी समाजाला, पण त्याच्या पाठीमागची भावना शुद्ध असते. आणि त्यामुळेच मला एकच कॉल आला, मी म्हटलं ऑफिसला सुद्धा येऊ नका, मला व्हॉट्सअपला मेसेज टाकून द्या. ज्या क्षणी मला निमंत्रण आलं त्याच वेळी मी म्हटलं की काही झालं, बाकी कामं चालत राहतात, होत राहतात. येता येता पण एक अर्जंट काम आलं मला, त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला. मी म्हटलं तू थांब बाबा, तू उद्या ये, पण तिथं मला जयंती जाऊन अटेंड करू द्या आधी, ते महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि म्हणून सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या प्रसंगी आणि या उत्सवाच्या प्रसंगी मला सेवालाल महाराजांच्याच शिकवणीनं आपल्याला सांगावंसं वाटतं. काय सांगितलं? कुठल्याही प्राण्याची हत्या करू नका. काय सांगितलं? व्यभिचार करू नका, व्यभिचार करू नका.
काय सांगितलं? खोटं बोलू नका. अरे हे जर सगळं तुम्ही जर पाळलं, आम्ही पाळलं, तर पोलीस डिपार्टमेंटची गरजच पडणार नाही. म्हणजे सेवालाल महाराजांची जर शिकवण पाळली, खोटं बोलायचं नाही, चोरी मारी करायची नाही, व्यभिचार करायची नाही, मग राहिलं काय शिल्लक? सगळा समाज शांत होऊन जाईल. म्हणून ही शिकवण पाळणं आवश्यक आहे. आता आधुनिक युग आहे, 21व्या शतकामध्ये आपण वावरतो. 21व्या शतकातलं ही तिसरं दशक आहे. 2026 सुरू आहे. आता जमाना हा शिक्षणाचा आहे. तुम्ही आम्ही चालवले कोयते चालवायचा आता काळ गेला. आता आपल्या लेकराला शिकवणं, शाळेत पाठवणं हे आजची काळाची गरज आहे. त्याच्याशिवाय या तंड्यावरचं दारिद्र्य, या तंड्यावरचा अंधार दूर होणार नाही. एक वेळ पोटाला जेवायला अन्न कमी पडलं तरी चालेल, पण या आमच्या लहान लेकरांना शाळेत पाठवा. लेकरं असतात, त्यांना समजत नाही कशाने काय होतं. ते म्हणते आणि मला शाळेत जायचं नाही, मला घरीच बसायचंय, मला घरीच चांगलं वाटतं. पण 2 रट्टे द्यायचे, पण त्याला शाळेत पाठवायचं. हे माता भगिनींच्या हातातली गोष्ट आहे. जिच्या हाती पाण्याची दोरी तीच जगाला उद्धारी. आणि म्हणून माझ्या माता भगिनींना माझी विनंती आहे आणि सांगणं आहे की तंड्यावरचा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलगी ही शिकली पाहिजे. आणि ज्या प्रकारे आता आमच्याकडे, मी लोह्याचा आहे मूळचा, तर आमच्याकडे मेहरबान राठोड साहेबांनी फार मोठं नाव कमवलं. आयजी होऊन रिटायर झाले साहेब. आणि त्याच्यानंतर आता विनय कुमार राठोड साहेब औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे SP आहेत. मला त्यांचा आदर्श आहे. मी त्यांचा आदर्श घेतो की एवढं मोठं पद त्यांनी त्या काळामध्ये कमवलं. तर मला या गोष्टीचं सांगावंसं वाटतं की आज एवढ्या सुविधा त्यांच्यापेक्षा चांगल्या असताना आपण जास्तीत जास्त चांगलं शिकलं पाहिजे आणि मोठ्या पदावर गेलं पाहिजे. आणि मोठ्या पदावर गेल्यानंतरही आपली भाषा, आपली संस्कृती विसरू नये. मला काही जणांचं मी बघितलं, मी अनेक ठिकाणी वावरलो. यवतमाळला असताना मी, गोरमाटी समाज भरपूर आहे. जे शिकले, जे नोकरीला लागले, जे शहरात आले, त्यांना 4 चौघामध्ये गोरमाटी बोलायची लाज वाटते. कशासाठी बाबा? एवढी मोठी थोर संस्कृती आहे, अभिमानानं गोरमाटी भाषा बोलली पाहिजे. मी पण शिकतो गोरमाटी भाषा. मला बऱ्याच प्रकारे गोरमाटी बोलता येते. म्हणजे 100% नाही तरी थोड्या बहुत प्रमाणामध्ये मला येते. त्यामुळे आपल्या संस्कृतीचा कुठेही न्यूनगंड न बाळगता, थोर संस्कृती आहे, सेवालाल महाराजांचा वारसा आहे, न्यूनगंड कशाला बाळगायचा? छत्रपती शिवाजी महाराजांची पण संयुक्तपणे जयंती या ठिकाणी साजरी केली जाते. असा राजा होऊन गेला ज्याला इतिहासामध्ये तोड नाही. 300-350 वर्ष गेलं तरी छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर आपसुक तोंडातून जय निघून जातं. एवढा मोठा महान राजा छत्रपती शिवाजी महाराज या भूमीला लाभला. एक जाणता राजा, एक लोकांना एखाद्या बलदंड अफजल खानाचा कोतळा काढणारा छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा जेव्हा त्यांच्या रयतेची काळजी घ्यायची वेळ येते तेव्हा तळहाताच्या पोळासारखं रयतेला जपतो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रांमध्ये सांगून ठेवलं, आपल्या सैन्याला सक्त ताकीद दिली, जेव्हा कधी सैन्य मोहिमेवर जाईल तेव्हा तिथल्या रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागला नाही पाहिजे. नाहीतर ही रंजली गांजलेली माझी जनता म्हणेल की हे यांच्यापेक्षा मोगल बरे होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, रयत हेच माझं सर्वस्व आहे, जनता हेच माझं सर्वस्व आहे. म्हणून रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का नाही लागला पाहिजे असं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पण वारस आहे, त्या महात्मा ज्योतिबा फुल्यांचा पण वारस आहे, त्या लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, महात्मा बसवेश्वरांचे आपण वारस आहे. आपण संत सेवालाल महाराजांचे वारस आहे. त्यामुळे आपल्या वर्तनातून ते दिसलं पाहिजे. मला जेवढं तंड्यावर प्रेम आहे तेवढंच तंड्यावरचा एखादा पोरगा जर
दारू पिऊन कुठे दिसला मला, तेवढाच मला राग सुद्धा आहे. दारू पिणारे कोणी असेल आणि तर मला नक्की सांगा. दारू पिऊन जर घरी कोणी त्रास देत असेल आणि घरी भांडण करत असेल, मारहाण करत असेल, तर मला नक्की सांगा. त्यांचा बंदोबस्त आम्ही आमच्या पद्धतीने करू. कारण आपल्याला शोभलं पाहिजे, आपल्याला वाटलं पाहिजे की आम्ही कोणाचे वारसदार आहे. आम्ही सेवालाल महाराजांचे वारसदार आहे. आणि एक देशी टाकून कोणी जर जय सेवालाल म्हणत असेल तर आधी त्याला 2 थोबाडीत आणा. देशी टाकून जर जय सेवालाल म्हटला, आधी 2 थोबाडीत आणा, नंतर माझ्याकडे आणा. त्यामुळे ही शिकवणूक आपण आपल्या आचरणामध्ये आणली पाहिजे. नुसतं आज आम्ही शिकवणीचे धडे गिरून चालणार नाही. ती आपल्या आचरणात आली पाहिजे, ती आपल्या जीवनात आली पाहिजे शिकवण. तर त्या शिकवणीला अर्थ आहे आणि तर आपल्या या जयंतीसारखा कार्यक्रम घेण्याला अर्थ आहे. त्यामुळे मला खात्री आहे या रुई तांड्यावरचा प्रत्येक माणूस, प्रत्येक स्त्री, लहान मूल, हे सगळेजण सेवालाल महाराजांच्या शिकवणीचं आचरण करतील आणि एक चांगला माणूस म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून समाजामध्ये वावरतील. या ठिकाणी बोलण्यासारखं खूप काय आहे. कधी तुम्हाला जर वाटलं की बाबा अहमदपूरला आलो, साहेबाकडे जाऊ, चहा पिऊ, तर आवर्जून या माझ्या ऑफिसला. मला वाटतं आम्ही लोकसेवक आहे. लोकांची सेवा करणं हा आमचा धर्म आहे. अंगावर खाकी चढवली ही लोकांना न्याय देण्यासाठी. आणि लोकांवर रुबाब झाडून काही फायदा नसतो. रुबाब झाडायचा गुन्हेगारावर, सर्वसामान्य लोकांवरती तो जो प्रेम मिळतं, त्या प्रेमाला पात्र होण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यामुळे जर कधी वाटलं काही अडचण असेल, कुठलीही अडचण असेल, वैयक्तिक असेल, सामाजिक असेल, कुठलीही अडचण असेल, तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. इथं बऱ्याच जणांकडे माझा नंबर आहे. कधी अहमदपूरला आलात तर माझं ऑफिस आहे आंबेजोगाई रोडला, तिथं आवर्जून या. असं नाही की काही कामच असेल म्हणून चला बाबा आलोय अहमदपूरला तर साहेबांना भेटून जाऊ, असं जरी वाटलं तुम्हाला तर निश्चित या. म्हणजे तेवढेच मला तुमच्याकडून 4 गोष्टी कळतील, माझ्या काही 2 गोष्टी तुम्हाला सांगता येतील. हा लोकसंवाद टिकला पाहिजे, हीच या ठिकाणी आणि महाराष्ट्र पोलिसांच्या सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदाला जागून संत सेवालाल महाराजांच्या शिकवणीचं आचरण करण्याची आपण शपथ घेऊया. या ठिकाणी मला बोलवलं आणि एवढी चांगली संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. माँ जगदंबेच्या चरणी पुन्हा एकदा प्रणाम सादर करतो आणि पुन्हा एकदा जोरात म्हणायचंय माझ्या पाठीमागे, जय सेवालाल, जय सेवालाल, जय सेवालाल. धन्यवाद. धन्यवाद साहेब.